हॅलो सखी, वेलकम बॅक. आज मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली मी आता थोडे एक्झिबिशन्स वगैरे करते ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे त्यामध्ये थोडी जरा बिझी होते. तर आता मध्ये एक एक्झिबिशन झालं मीरा भाईंदरला. तर तिथे मी माझा स्टॉल लावलेला. तर तिथे म्हणजे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि काही ते माझे जे सबस्क्रायबर्स पण भेटले मला, जे माझे व्हिडिओज बघतात आणि त्यांना माझे प्रोडक्ट्स खूप आवडतात. तर थँक्यू सो मच. तुम्ही मला खूप सपोर्ट करता सगळेजण. असेच सपोर्ट करत जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आज मी तुमच्यासाठी सुंदर असा हा ओटी बटवा आणलेला आहे. ओटी पाऊच म्हणजे आपण जेव्हा ओटी वगैरे भरतो तर ते तांदूळ वगैरे असं आपण हे केल्यानंतर पण आपण कॅरी बॅग वगैरे कॅरी करतो, तर ते दिसायलाही असं बरं वाटत नाही. तर आपण जेव्हा नवरीची किंवा कोणाची ओटी जवळच्यांची आपण भरायची असेल तर हा ओटी पाऊच आहे. हा तुम्ही असा ठेवून ह्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला ओटी असं भरून तुम्ही हे दोन्ही साईडला ह्या अशा नॉट आहेत. ह्या दोन्ही नॉट तुम्ही अशा खेचल्या की हा असा एक बटवा टाईप्स होतं. तर हे पैठणीचं आहे आणि सुंदर त्याला असे हे पैठणीची अशी ह्याची पानं आहे, दिसत असतील तुम्हाला. हा ओटी बटवा आहे. ओटी पाऊच किंवा ओटी बटवा तुम्ही काहीही बोलू शकता. तर अशा प्रकारचे माझ्याकडे व्हरायटीजमध्ये कलर्समध्ये आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर प्लीज लवकरात लवकर मला मॅसेज करा, DM करा. मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हे दिसायलाही सुंदर वाटतं. म्हणजे आपल्या घरामध्ये लग्न असेल, जी नवरी असते तर तिचं ओटी वगैरे आपण भरतो, तर ते असं आपण रुमाल वगैरे ठेवतो मांडीवर आणि मग आपण ओटी भरतो. तर त्याच्याऐवजी आपण हा असा ओटी बटवा असा ओपन असा करून ठेवून मांडीवर ठेवून असं ओटी भरू शकतो. आणि नंतर ते भरल्यानंतर ते जे तांदूळ जे बाकी जे काय साहित्य आहे ते ह्याच्यामध्ये एकदम सेफ राहतं. आणि नंतर मग हे दोन्ही साईडला ज्या नॉट आहेत त्या अशा खेचल्या तर सुंदर हा असा बटवा तयार होतो. तुम्हाला दिसत असेल हा असा सुंदर असा हा बटवा तयार होतो. तर हे असं तयार होतं. तर ते तुम्हाला हवं असेल तर प्लीज मला मॅसेज करा, DM करा. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर मला व्हॉट्सअपला मॅसेज करा. मी तुम्हाला ते कलर्स सेंड करेन. त्यातलं तुम्ही चूज करून ऑर्डर करू शकता. अँड थँक्यू सो मच.